श्री गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखास किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर आज आपण बघणार आहोत एकदम हेल्दी अशी जवसाची चटणी. चला तर मग सुरू करूयात रेसिपीला. तर सगळ्यात आधी आपल्याला हे जवस भाजून घ्यायचे आहेत. वजन कमी करण्यासाठी याचा खूप उपयोग केला जातो. तर हे आपल्याला अगोदर मंद गॅसवरती चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे. जवस भाजताना तीळ कसे तडतड करतात त्याचप्रमाणे जवस पण करतात. ते तडतडणं बंद होईपर्यंत आपल्याला हे चांगलं भाजून घ्यायचं आहे. जवस चांगले भाजलेले आहेत. आता आपण यामध्ये 1 चमचा जिरा टाकणार आहोत. जिऱ्याने कसं चटणीला छान असा फ्लेवर येतो आणि जिराने पण वेट लॉससाठी खूप मदत होते. त्यामुळे हे 2 पदार्थ तुम्ही रोजच्या आहारात वापरले तरी वजन कमी करण्यासाठी खूप मदत होते. तर आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेतलेले आहेत. आता आपण हे मिक्सरच्या भांड्याला लावून घेऊयात आणि यामध्ये आपापल्या आवडीनुसार तिखट ज्याप्रमाणे आवडतं त्याप्रमाणे कमी जास्त लाल तिखट पावडर टाकून घेऊयात आणि चवीनुसार मीठ. आणि आता आपल्याला हे चांगलं बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपली जवसाची चटणी अगदी 2 मिनिटात अशी तयार झालेली आहे. आणि तुम्ही आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते पण नक्की करा. व्हिडिओ लाईक शेअर पण नक्की करा. आणि तुम्ही ही चटणी प्लास्टिकच्या किंवा काचेच्या बरणीमध्ये काढून असं ठेवू शकता आणि रोज त्याचा वापर करू शकता. हे लवकर खराब पण होत नाही. याला किंवा फ्रीजमध्ये पण स्टोअर करायची गरज नाही. तुम्ही बघू शकता आपली मस्त आपली अशी ही हेल्दी अशी जवसाची चटणी तयार झालेली आहे. तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.